अकोला शहरातील उपसंचालक आरोग्य सेवा कार्यालयात एका कर्मचाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली। मात्र रामदासपेठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही घटना टळली असून संबंधित कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे। अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयामागील उपसंचालक आरोग्य सेवा कार्यालयात आज सकाळी आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। प्रमोद ढेंगे नावाचे कर्मचारी कार्यालय परिसरात आत्मदहन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती रामदासपेठ पोलिसांना मिळाली होती। मिळालेल्या माहितीनुसार कार्यालयातील काही प्रशासकीय निर्णयांमुळे आपल्यावर अन्याय होत असल्याचा आरोप संबंधित कर्मचाऱ्याने केला होता। यापूर्वी त्यांना निलंबित करण्यात आले होते, मात्र नंतर पुन्हा सेवेत घेतले गेले। त्यानंतर त्यांची अकोल्याबाहेर बदली करण्यात आली, तसेच सरकारी निवासस्थान रिकामे करण्यास सांगण्यात आले होते। याच पार्श्वभूमीवर प्रमोद ढेंगे यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याची माहिती मिळताच रामदासपेठ पोलिसांनी सकाळपासूनच कार्यालय परिसरात बंदोबस्त ठेवला होता। ढेंगे कार्यालयात येताच पोलिसांनी तत्परता दाखवत त्यांना ताब्यात घेतले आणि मोठी दुर्घटना टळली। या घटनेमुळे काही काळ कार्यालय परिसरात खळबळ उडाली होती। पोलिसांनी त्यांना रामदासपेठ पोलीस स्टेशन येथे नेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे। आत्मदहनाचा इशारा यामुळे दिला होता की माझ्यावर जी कार्यवाही यांनी निलंबनाची केलेली होती ती चुकीची कार्यवाही केलेली होती। त्याबद्दल त्यांना वारंवार हे करून सुद्धा त्यांनी निलंबन रद्द न करता माझ्यावर अन्याय केलेला आहे आणि या नंतर सुद्धा बऱ्याच ठिकाणी पैसे भरलेले नसताना सुद्धा त्यांच्यावर कार्यवाही न करता माझ्यावर फक्त एकट्यावर कार्यवाही करण्यात आलेली आहे व मला माझे 4,51,000 रुपयाचे बिल यांनी अजून अद्याप मला दिलेलं नाही। मला 6 महिन्यापासून वेतन कोणत्याही प्रकारचा काढण्यात आलेलं नाही। त्यामुळे मी आत्मदहनाची मला याबाबत न्याय द्यावा।